विद्यार्थी आंदोलन, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यासाठी झालेली जोरदार मागणी, विद्यार्थी आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज, गेल्या 1.5-2 महिन्यात घडलेल्या या घडामोडी, सरकार विरोधातल्या सुप्त असंतोषाचा उद्रेक झाला आणि मोदी शहांविरोधात देशातले तरुण ते सगळ्याच वयाचे आणि वर्गाचे लोक रस्त्यावर उतरले. तेव्हापासून मोदी सरकार सतत बॅकफुटला जात असल्याचं पाहायला मिळतंय. थोडक्यात गेली 12 वर्ष पर्पल पॅचमध्ये असलेलं मोदी सरकार गेल्या 1.5 महिन्यात आतापर्यंतच्या सगळ्यात बॅड पॅचमधून जात आहे. आता मोदी सरकारच्या ह्याच डाऊनफॉलमध्ये भर घालणारा एक सर्वे सुद्धा समोर आलाय. देशात जर आत्ताच्या घडीला लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजप प्रणित एनडीए सरकारला त्याचा मोठा फटका बसेल असं या सर्वेमध्ये सांगण्यात आलंय. मुख्य म्हणजे देशात सध्या मोदींची लोकप्रियता झपाट्यानं कमी होत असून राहुल गांधींना नेक्स्ट पीएम म्हणून लोकांची जास्त पसंती असल्याचा अंदाज या सर्वेनं व्यक्त केलाय. या सगळ्यामुळे या सर्वेचे आकडे मोदी सरकारचं टेन्शन वाढवणारे असल्याचं सांगितलं जात आहे. या सर्वेचे आकडे नेमकं काय सांगतात, यात भाजपला फटका बसून राहुल गांधींना फायदा होत असल्याबद्दल काय सांगण्यात आलंय, सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. निवडणुकीचा अनालिसिस, ओपिनियन्स पोल याबाबतचे वेगवेगळे सर्वे करून अंदाज वाढणारी संस्था पोल ट्रॅकरनं एक नवीन सर्वे केलाय. मूड ऑफ इंडिया 2026 असं या सर्वेचं नाव असून देशात आता लगेच लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर यामध्ये जनतेचा कौल कसा असेल याची माहिती या सर्वेमधून देण्यात आली आहे. 3 जुलै ते 7 ऑगस्ट 2026 या काळात देशातल्या सगळ्या 543 लोकसभा मतदारसंघांमध्ये पोल ट्रॅकरनं हा सर्वे केलाय. यामध्ये 4,35,451 लोकांकडून मतं घेण्यात आली आहेत. या सर्वेमध्ये मांडलेल्या अंदाजानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे आतापर्यंत सलग 12 वर्ष सत्तेत असूनही भाजपला अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा मोठा फटका बसलेला नव्हता. पण आता राम मंदिर देणगी चोरी आणि जंतर मंतरवरच्या विद्यार्थी आंदोलनामुळे मोदींचा करिश्मा फिका पडू शकतो असं या सर्वेमध्ये सांगण्यात आलंय. पोल ट्रॅकरच्या या सर्वेमध्ये लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. यातला पहिला प्रश्न म्हणजे देशात आत्ता निवडणुका झाल्या तर त्यात तुम्ही कोणाला मतदान कराल. या सर्वेच्या आकडेवारीनुसार देशात लगेच निवडणुका झाल्यास सध्या विरोधात असलेल्या इंडिया आघाडीला सर्वाधिक 44% मतदान होईल आणि लोकसभेतल्या त्यांच्या जागांचा आकडा हा 280 वर जाईल. तर सध्या सत्तेत असलेल्या भाजप प्रणित एनडीएला देशात 40% मतं मिळून त्यांचा आकडा 240 जागांपर्यंत खाली येईल. तर इतरांना 16% मतदान होऊन त्यांच्या 23 जागा निवडून येतील असा अंदाज या सर्वेमधून वर्तवण्यात आलाय. 2024च्या लोकसभा निवडणूक निकालाशी या आकड्यांची तुलना केली तर यात मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळतं. 2024च्या लोकसभेत भाजप प्रणित एनडीएला साधारण 43 ते 44% मतदान झालं होतं. तर त्यांच्या एकूण जागांचा आकडा हा 293 होता. पण या सर्वेनुसार एनडीएच्या मतांच्या टक्केवारीत 4% घसरण होत असल्याचं दिसतंय. तसंच 2024 मध्ये एकट्या भाजपनं 240 जागा जिंकल्या होत्या. पण आता संपूर्ण एनडीए आघाडीला 240 जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज आहे. या उलट विरोधातल्या इंडिया आघाडीने सर्वेच्या आकड्यांमध्ये मोठी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळतंय. 2024ला 234 जागा जिंकणाऱ्या इंडिया आघाडीला आता निवडणुका झाल्या तर 46 जागांचा फायदा होऊन 280 जागा मिळू शकतात. तसंच 2024ला 36 ते 37% दरम्यान मतं घेणाऱ्या विरोधी आघाडीच्या मतांच्या टक्केवारीत 7 ते 8% वाढ होऊ शकते असा या सर्वेचा अंदाज आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जानेवारी 2026 मध्ये इंडिया टुडे सी वोटरच्या मूड ऑफ द नेशन सर्वेमध्ये एनडीएला तब्बल 352 जागा मिळतील तर इंडिया आघाडीची घसरण होऊन 182 जागा त्यांना जिंकता येतील असं सांगण्यात आलं होतं. पण सध्याच्या सर्वेचे आकडे बघितले तर गेल्या 6 ते 7 महिन्यात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्याचं दिसून येत आहे. हा मोदी सरकार आणि भाजपसाठी मोठा सेटबॅक असल्याचं सांगितलं जात आहे. पोल ट्रॅकरनं लोकांना विचारलेला दुसरा प्रश्न म्हणजे जर आत्ता पंतप्रधान पदासाठी निवडणुका झाल्या तर तुम्ही कोणाला पसंत कराल. यावर नरेंद्र मोदी यांना 42% लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. पण राहुल गांधींना तब्बल 58% लोकांनी पंतप्रधान होण्यासाठी पसंती दाखवली आहे. ही आकडेवारी मोदींची लोकप्रियता कमी होत असल्याचे संकेत देणारी आहे. आजवर पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे भाजपला फक्त देशाच्याच नाही तर राज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा मोठा फायदा झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपच्या एकूण मतांच्या टक्केवारीत मोदींच्या ब्रँडमुळे आजवर मोठी वाढ झाली होती. मोदींच्या चेहऱ्यामुळे भाजपला 10 ते 12% मतं मिळतात असंही म्हटलं गेलं. आता पोल ट्रॅकरच्या सर्वेनुसार मोदींच्या लोकप्रियतेत फारशी घट झाली नसली
तरी राहुल गांधींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून मिळालेल्या पसंतीत मोठी वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आजवर राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून मिळणारी पसंती ही 25 ते 30% आसपास होती. पण आता त्यात साधारण दुपटीनं वाढ होऊन 58% लोक राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंत करत असल्याचं हा सर्व्हे सांगतो. आता आजवर राहुल गांधींकडे नेतृत्व नाही, ते मोदींना पर्याय म्हणून प्रभावीपणे उभे राहू शकत नाहीत, अशी टीका अनेकदा केली गेली. पण या सर्व्हेनुसार राहुल गांधींच्या लोकप्रियतेत वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आता यातलाच दुसरा प्रश्न या सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचं काम कसं आहे, या प्रश्नावर 43% लोकांनी काम चांगलं असल्याचं सांगितलंय. पण 47% लोकांनी पंतप्रधान म्हणून मोदींच्या कामावर खुश नसल्याचं मत या सर्व्हेमध्ये नोंदवलंय. तर एनडीए सरकारच्या कामावर किती संतुष्ट आहात, या प्रश्नावर 42% लोकांनी आपण संतुष्ट असल्याचं सांगितलंय. तर 58% लोकांनी आपण एनडीए सरकारच्या कामाबाबत असमाधानी असल्याचं उत्तर दिलंय. आता या सर्व्हेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तरुण मतदारांचा. सीजेपीच्या आंदोलनामुळे जेनझींमध्ये मोदी सरकार विरोधात मोठा असंतोष असल्याचं पाहायला मिळालं. याच जेनझींमधले अनेक वोटर्स हे 2029ला फर्स्ट टाइम वोटर्स असल्यामुळे त्याचा भाजपला पुढच्या निवडणुकीत फटका बसू शकतो, अशाच शक्यता वर्तवण्यात येत होत्या. आता याच तरुण मतदारांच्या मूडबद्दल पोल ट्रॅकरच्या सर्व्हेमध्ये महत्त्वाचे अंदाज वर्तवण्यात आले. लोकप्रिय युथ लीडर म्हणून नरेंद्र मोदींना 36% लोकांची, तर राहुल गांधींना 58% लोकांची पसंती असल्याचं या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलंय. तरुण आपल्या भविष्यासाठी कोणाला आपला नेता मानतात, याबाबत 69% तरुणांनी राहुल गांधींना पसंती दिली आहे, तर मोदींना फक्त 23% तरुणांची पसंती आहे. आता 2014ला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले, तेव्हा त्यांना तरुण मतदारांचा सगळ्यात मोठा पाठिंबा असल्याचं पाहायला मिळालं होतं. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी निवडणुकीचा संपूर्ण फोकसच देशाच्या तरुणाईवर ठेवला होता. भ्रष्टाचार, महागाई आणि धोरणात्मक अडथळ्यांमुळे नाराज झालेल्या तरुणांसमोर त्यांनी विकास, रोजगार, उद्योजकता आणि मजबूत नेतृत्वाचं व्हिजन मांडलं. यामुळे पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये त्यावेळी मोदींची मोठी क्रेज निर्माण झाली. सीएसडीएसच्या डेटानुसार 2014 मध्ये 18 ते 25 या वयोगटातल्या 34% तरुणांनी भाजपला मतदान केलं होतं. 2009च्या तुलनेत भाजपच्या तरुण मतदारांमध्ये तेव्हा 14% वाढ झाली होती. यामध्ये नरेंद्र मोदींच्या तरुणांमधल्या लोकप्रियतेचा वाटा मोठा असल्याचं सांगण्यात आलं होतं. 2019च्या निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या तरुणांची टक्केवारी थेट 41%वर पोहोचली होती. मुख्य म्हणजे सीएसडीएसच्या तेव्हाच्या डेटानुसार त्यावेळी पुढचे पंतप्रधान म्हणून मोदींच्या नावाला पसंती देणाऱ्या तरुणांचा आकडा हा तब्बल 51% होता. साहजिकच तरुण मतदार हा भाजपचा हक्काचा व्होटर बनला आणि ही वोट बँक भाजपला मिळवून देण्यात नरेंद्र मोदींची तरुणांमध्ये असलेली क्रेजच कारणीभूत ठरली, यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पण आता तरुण मतदारांमध्ये राहुल गांधींची वाढत चाललेली लोकप्रियता हे भाजपसमोरचं सगळ्यात मोठं आणि प्रमुख आव्हान असल्याचं आता सांगितलं जात आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सुद्धा लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणामुळे जगात भारताचं स्थान भक्कम झालं का, या प्रश्नावर 39% लोकांनी हो असं उत्तर दिलंय, तर 49% लोकांनी नाही असं उत्तर दिलंय. 12% लोकांनी सांगू शकत नाही असं मत मांडलंय. विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींचं काम कसं होतं, यावर 61% लोकांनी त्यांचं काम चांगलं असल्याचं सांगितलंय, तर 39% लोकांना विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींचं काम आवडत नसल्याचं पोल ट्रॅकरच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलंय. मूड ऑफ इंडियाच्या या सर्व्हेमध्ये निवडणूक आयोग आणि सीजेपी बद्दल सुद्धा लोकांना काही प्रश्न विचारण्यात आले. निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करतोय का, यावर 48% लोकांनी नाही असं उत्तर दिलंय, तर 42% लोकांना निवडणूक आयोग योग्य पद्धतीनं काम करत असल्याचं वाटतंय. अभिजित दिपके यांची कॉक्रोच जनता पार्टी तरुणांचा आवाज आहे का, यावर 59% लोकांनी हो असं उत्तर दिलंय, तर 32% लोकांना सीजेपी तरुणांचा आवाज वाटत नाही. या उलट 9% लोकांचं मत सांगू शकत नाही असं आहे. एकंदरीतच पोल ट्रॅकरच्या मूड ऑफ इंडिया 2026च्या सर्व्हेनुसार आता देशात निवडणुका झाल्या तर त्यात भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागू शकतो, तर राहुल गांधींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे इंडिया आघाडी सत्तेत येऊ शकते आणि पंतप्रधान म्हणून राहुल गांधींना जास्त पसंती असल्याचंच सर्व्हेत दिसून येत आहे. त्यामुळे आता 2029 पर्यंत हाच ट्रेंड कायम राहणार की मोदी सरकार पुढच्या 3 वर्षात मोठं कमबॅक करणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पोल ट्रॅकरच्या या सर्व्हेबद्दल तुम्हाला काय वाटतं? देशाची सत्ता मोदींच्या हातून खरंच जायला लागली आहे का?
ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.